भारत कृषी प्रधान देश म्हणवतो, पण इथला शेतकरी आज कर्जाच्या ओझ्याखाली स्वतःची किडनी विकायला मजबूर होतो। हा केवळ एक शेतकऱ्याचा प्रश्न नाही, ही संपूर्ण व्यवस्थेची लाजिरवाणी चपराक आहे। नागभीड तालुक्यातील शेतकरी रोशन कुडे 1 लाख रुपयांच्या कर्जाच्या बदल्यात अवैध सावकारांनी तब्बल 74 लाख रुपयांची वसुली केली। शेती गेली, वाहन गेली, दागिने गेले, तरीही सावकारांची भूक भागली नाही। अखेर शेतकऱ्याला स्वतःची किडनी विकण्याची वेळ आली। या अमानवी अन्यायाविरोधात आज ब्रह्मपुरी ते नागभीड रस्त्यावर उतरला जनतेचा उद्रेक। मिंधूर ते नागभीड तहसील कार्यालयापर्यंत निघाला भव्य जनाक्रोश मोर्चा। त्या मोर्चात माजी मंत्री बच्चू कडू यांचा थेट सवाल सरकारला। मुख्यमंत्री गाव ओलांडून जातात, पण शेतकऱ्याच्या वेदना पाहायला थांबत नाहीत। रोशन कुडेंना तत्काळ न्याय मिळाला नाही तर हा जन आक्रोश उद्या आणखी उग्र होईल, असा थेट इशारा आज नागभीडच्या रस्त्यांवरून देण्यात आला। हा मोर्चा केवळ आंदोलन नाही, हा शेतकऱ्यांच्या अस्तित्वाचा लढा आहे। लोकनायक न्यूज, रोशन खानकुरे, नागभीड।